कालच्या तासाला आपण सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्राचा परिचय हा जो घटक आहे हा घटक आपण बघत होतो. त्याच्या अगोदर आपण जो 12वीचा जो सिलेबस आहे तो सिलेबस आपण बघितला. त्यानंतर हा घटक आपण सुरू केलेला होता. या घटकाची जी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना आपण बघितलेली आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा जो घटक आहे तो म्हणजे स्थूल अर्थशास्त्राचा ऐतिहासिक वाटचाल आणि सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल आणि स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक जी वाटचाल आहे ती वाटचाल आपण कालच्या तासाला बघितलेली आहे. तर याच्या पुढचा या टॉपिक मधला पुढचा जो भाग आहे तो भाग आपल्याला काय करायचा आहे, अभ्यासायचा आहे. तर या पुढचा जो भाग आहे तो म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ. म्हणजे सूक्ष्म शास्त्राचा जो अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणतात. आणि मायक्रो हा इंग्रजीमध्ये शब्द कुठून आला तर मायक्रोस या ग्रीक शब्दापासून आलेला आहे. मायक्रोस या ग्रीक शब्दाचा इंग्रजी अर्थ काय होतो तर स्मॉल होतो आणि मराठी अर्थ काय होतो तर लहान असा होतो. तर इथपर्यंतचा जो भाग आहे तो भाग आपण प्रस्तावनेमध्ये बघितलेला आहे. तर प्रत्यक्ष आपल्याला ह्या सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचा अर्थ बघायचा. आता सूक्ष्म म्हणजे काय तर वस्तूचा लहानातील लहान भाग. म्हणजे एखाद्या वस्तूचा लहानातील लहान जो भाग असतो त्या भागाला आपण इथं काय म्हणतो सूक्ष्म असं म्हणतो. म्हणजे हा जो खडू आहे हा खडू अनेक कणापासून इथं बनलेला आहे. म्हणजे याचा जो सूक्ष्म भाग आहे तो म्हणजे या खडूचे जे बारीक बारीक जे कण आहेत ते कण होतात. म्हणजे अशा सूक्ष्म वस्तूंचा जो अभ्यास सूक्ष्म म्हणजे इथं काय आपल्याला सांगता येईल तर लहानातील लहान भाग. मग आपल्याला या सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे किंवा सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ आपल्याला बघायचा. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय तर राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील लहानातील लहान भाग. आता राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील म्हणजे बघा की प्रत्येक देशाची एक काय असते अर्थव्यवस्था असते. म्हणजे भारताची अर्थव्यवस्था आहे, अमेरिकेची अर्थव्यवस्था आहे, चीनची अर्थव्यवस्था आहे. अशा प्रत्येक देशाच्या काय आहेत अर्थव्यवस्था आहेत. आणि ह्या अर्थव्यवस्थेतील लहानातील लहान घटकाचा अभ्यास करणे किंवा लहानातील लहान जो भाग आहे त्या घटकाला आपण इथं काय म्हणतोय सूक्ष्म अर्थशास्त्र असं. म्हणजे अर्थव्यवस्थेतील लहानातील लहान जो भाग आहे त्या भागांचा अभ्यास ह्या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये इथं केला जात असलेला तुम्हाला दिसून येतो. आता अर्थव्यवस्थेमध्ये अत्यंत लहानातील लहान घटक कोण आहे तर एक व्यक्ती ही अर्थव्यवस्थेमध्ये लहानातील लहान घटक. याच्यापेक्षा अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला पुन्हा लहान घटक करता येत नाही. मग कोण आहेत ते तर इथं बघा की एक उपभोक्ता आहे, एक उत्पादक आहे. म्हणजे एक उपभोक्ता आहे किंवा त्याला आपण वैयक्तिक उपभोक्ता असं म्हणतो किंवा त्याला आपण वैयक्तिक उत्पादक असं म्हणता येईल. आता बघा की एक उपभोक्ता म्हणजे काय तर जो वस्तूची खरेदी करतो आणि वस्तूचं सेवन करतो त्याला आपण इथं काय म्हणतोय उपभोक्ता असं म्हणतोय. म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेतील एखाद्या उपभोक्त्याचा इथं जर तुम्ही अभ्यास केला तर तो अभ्यास इथं सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास होतो. त्यानंतर एक उत्पादक म्हणजे काय तर जो वस्तूची निर्मिती करतो त्याला आपण उत्पादक असं म्हणतो. किंवा बघा की जो वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण करतो त्याला आपण इथं काय म्हणतोय उत्पादक असं म्हणतोय. म्हणजे एका उत्पादकाचा अभ्यास केला असेल किंवा एका उपभोक्त्याचा अभ्यास केला असेल किंवा विशिष्ट वस्तूच्या किमती. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एका उपभोक्त्याचा अभ्यास केला जातोय, एका उत्पादकाचा अभ्यास केला जातोय. त्याचबरोबर विशिष्ट वस्तूच्या किमतीचा जो अभ्यास आहे तो अभ्यास देखील इथं केला जातोय. आता विशिष्ट किमतीचा
विशिष्ट वस्तूच्या किमतीचा अभ्यास म्हणजे काय? तर बघा की आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये अनेक वस्तूंचं इथं निर्माण होतं. म्हणजे ह्या खडूचं उत्पादन झालेलं आहे, डस्टर आहे, वही आहे, पेन आहे, तुम्ही जो बसलेला जो बेंच आहे ते बेंचचं उत्पादन झालेलं आहे. तर अशा वस्तूंच्या किमती इथं आहेत, प्रत्येक वस्तूची किंमत ठरलेली आहे. तर त्या किमतीचा वस्तूच्या एका किमतीचा जर तुम्ही अभ्यास केला तर तो अभ्यास काय असतो? सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास असतो. म्हणजे आज आपण बघतोय की सोन्याच्या किमतीमध्ये सतत चढ उतार होत असते. म्हणजे सोन्याच्या किमतीचा विशिष्ट वस्तूच्या किमतीचा म्हणजे काय? तर एखाद्या वस्तूच्या किमतीचा तुम्ही अभ्यास केला, सोन्याच्या किमतीचा जर तुम्ही अभ्यास केला तर तो अभ्यास काय आहे? सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास आहे. त्यानंतर उत्पादन घटकांच्या किमती म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे उत्पादनाचे काय आहेत? 4 घटक आहेत. तर या 4 घटकांच्या किमतीचा जर अभ्यास केला तर तो अभ्यास काय असतो? सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास असतो. म्हणजे उदाहरणामध्ये आपल्याला इथे काय सांगता येईल की एक उपभोक्ता, एक उत्पादक, विशिष्ट वस्तूच्या किमती आणि उत्पादन घटकांच्या किमतीचा जो अभ्यास आहे तो अभ्यास या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये इथं केला जातो. म्हणजे हे एक उपभोक्ता आहे, एक उत्पादक आहे किंवा विशिष्ट वस्तूच्या किमती असतील किंवा उत्पादन घटकांच्या किमती असतील, तर हे सगळे जे घटक आहेत हे घटक कशा पद्धतीनं आर्थिक क्रिया करतात किंवा कशा पद्धतीनं ते वर्तन करतात, तर त्याचा जो अभ्यास आहे तो अभ्यास या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये इथं केला जातो. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला ह्या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अर्थ सांगतो. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अर्थामध्ये इथं काय महत्वाचं आहे? तर अर्थव्यवस्थेतील किंवा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील लहानातील लहान घटकाचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातोय. मग उदाहरणार्थ तुम्हाला सांगता येईल, एक उपभोक्ता असेल, एक उत्पादक असेल किंवा विशिष्ट वस्तूच्या किमती असतील, उत्पादन घटकांच्या किमती असतील, तर याचा जो अभ्यास आहे तो अभ्यास या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तर इथं आपल्याला हा अशा पद्धतीनं ह्या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अर्थ सांगता. यानंतर आपल्याला याच्या पुढचा जो घटक आहे तो घटक आपल्याला काय करायचा आहे? अभ्यासायचा आहे. आता याच्या पुढचा घटक कोणता आहे? तर सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या. आता सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या आपल्याला इथं बघायची. आता बघा की ढोबळमानाने एक आपल्याला इथं व्याख्या सांगता येईल, ती म्हणजे अर्थव्यवस्थेतील लहानातील लहान घटकाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे काय? तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र. म्हणजे अर्थव्यवस्थेतील लहानातील लहान घटक जे आहेत या घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे काय? तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये इथं अर्थव्यवस्थेतील लहानातील लहान घटकाचा अभ्यास केला जातोय. म्हणजे वैयक्तिक उपभोक्ता असेल किंवा वैयक्तिक उत्पादक असेल, तर यांचा जो अभ्यास आहे तो अभ्यास इथं केला जात असलेला तुम्हाला दिसून येतो. म्हणजे ही ढोबळमानाने जी व्याख्या आहे ती व्याख्या आपल्याला इथं करता येईल. त्यानंतर बघा की पुढची आपण व्याख्या बघणार आहोत. मॉरिस डॉब यांनी एक इथं काय केलेली आहे? ह्या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची सुंदर अशी आणि कमी शब्दामध्ये सुंदर समर्पक अशी जी व्याख्या आहे ती व्याख्या मॉरिस डॉब यांनी तयार केलेली तुम्हाला दिसून येते. तर मॉरिस डॉब यांनी काय सांगितलेलं आहे? तर अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. मॉरिस डॉब यांनी काय व्याख्या सांगितलेली आहे? अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. म्हणजे बघा की मानवाचं हे शरीर आहे, ह्या शरीराचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर या शरीराचे आपण लहान लहान भाग करणार आहोत. म्हणजे हे मानवाचं जे शरीर आहे हे शरीर ह्या लहान लहान पेशीपासून काय झालेलं आहे? बनलेलं आहे. मग अशा
पेशींचा आपल्याला अभ्यास करावा लागणार. आता पेशींचा अभ्यास करत असताना बघा की ह्या पेशी आपल्या डोळ्याला दिसत नाहीत, म्हणून आपण काय करतो, दुर्बिणीच्या साहाय्यानं या पेशींचा इथं अभ्यास करतो. तशा पद्धतीनं या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना सूक्ष्मदर्शी पद्धतीनं हा जो अभ्यास आहे तो अभ्यास करावा. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जे लहान लहान जे घटक आहेत या घटकांचा अभ्यास सूक्ष्म पद्धतीनं करावा. अध्ययन म्हणजे काय तर अभ्यास. तर सूक्ष्म पद्धतीनं जो अभ्यास आहे तो अभ्यास इथं केला जावा किंवा करावा असं मॉरिस डॉब यांनी सांगितलेलं आहे या व्याख्येमध्ये. म्हणजे अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे आपल्याला इथं काय सांगता येईल की सूक्ष्म अर्थशास्त्र होय. म्हणजे अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे काय तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय. मग वैयक्तिक उपभोक्ता असेल, आता वैयक्तिक उपभोक्त्याचा जर आपण विचार केला तर एका व्यक्तीचं वैयक्तिक उत्पन्न असेल, त्यानंतर वैयक्तिक मागणी असेल, वैयक्तिक बचत असेल, तर याचा जो अभ्यास आहे तो अभ्यास या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये इथं केला जातो. वैयक्तिक उत्पादक म्हणजे काय तर बघा की एका उत्पादकाचा पुरवठा असेल, त्यानंतर एका उत्पादकाचा खर्च असेल, एका उत्पादकाची गुंतवणूक असेल, तर याचा जो अभ्यास आहे तो अभ्यास इथं ह्या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये इथं केला जातो. तर अशी सुंदर अशी जी व्याख्या आहे ती व्याख्या मॉरिस डॉब यांनी इथं सांगितलेली आहे. यानंतर बघा की आपण मागच्या वर्षी 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये पहिल्या टॉपिकमध्ये इथं आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय तिथं सुद्धा काय केलेलं आहे अभ्यासलेलं आहे. आणि तिथं एक सुंदर अशी जी व्याख्या आहे ती व्याख्या ह्या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची सांगितलेली आहे. तर केनेथ बोल्डिंग या अर्थशास्त्रज्ञानं ह्या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची समर्पित अशी व्याख्या जी आहे, चांगली अशी जी व्याख्या आहे ही व्याख्या इथं सांगितलेली तुम्हाला दिसून येते. आता ती व्याख्या कोणती आहे तर विशिष्ट उद्योग संस्थेचा, विशिष्ट कुटुंबाचा, विशिष्ट वस्तूच्या किमतीचा आणि व्यक्तिगत वेतन आणि उत्पन्नाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र. बघा की केनेथ बोल्डिंग यांनी काय सांगितलेलं आहे की विशिष्ट उद्योग संस्थेचा म्हणजे आज आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये अनेक उद्योग आहेत, अनेक वस्तूचं उत्पादन करणाऱ्या अनेक उत्पादन संस्था आहेत. पण यातील एखाद्या उद्योग संस्थेचा तुम्ही जर अभ्यास करणार असाल म्हणजे आज आपण बघा की भारतामध्ये बघितलं तर अनेक साखर कारखाने आहेत, महाराष्ट्रामध्ये अनेक साखर कारखाने आहेत, आपल्या जिल्ह्याचा विचार केला तर आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक सहकारी साखर कारखाने आहेत. आता बघा की आपल्या गडिंग्लज तालुक्यामध्ये आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना आहे आणि या साखर कारखान्याचा तुम्ही जर अभ्यास केला तर तो काय आहे विशिष्ट उद्योग संस्थेचा अभ्यास. म्हणजे या साखर कारखान्याचा तुम्ही जर अभ्यास केला तर तो काय आहे विशिष्ट उद्योग संस्थेचा. त्याचबरोबर विशिष्ट कुटुंबाचा म्हणजे बघा की आपल्या समाजामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारची कुटुंब असतात. म्हणजे बघा की दारिद्र्यरेषेखालची कुटुंब असतात, दारिद्र्यरेषेवरील कुटुंब असतात, शेतकऱ्यांची कुटुंब असतात, शेतमजुरांची कुटुंब असतात. तर अशा कुटुंबातील म्हणजे समजा तुम्ही एखाद्या शेतमजुराच्या कुटुंबाचा जर अभ्यास केला, एखाद्या दारिद्र्यरेषेखालच्या कुटुंबाचा तुम्ही जर अभ्यास केला, एखाद्या जे मोठे शेतकरी आपण म्हणतो शेतकऱ्यांचा जर विचार केला तर आपण लहान शेतकरी, मध्यम शेतकरी, मोठे शेतकरी, ह्या मोठ्या शेतकऱ्यांच्या एका कुटुंबाचा तुम्ही जर अभ्यास केला तर तो अभ्यास काय आहे हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा आहे. म्हणजे विशिष्ट कुटुंबाचा. त्यानंतर विशिष्ट वस्तूच्या किमतीचा म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये मी मगाशी सांगितलं, अर्थामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये अनेक वस्तूंची निर्मिती होत असते, अनेक वस्तू इथं उत्पादित केल्या जात असतात.
तर यांच्या किमतीमध्ये इथं काय होत असतात, सतत इथं बदल होत असतात. म्हणजे या बदलाचा जर अभ्यास इथं केला, म्हणजे बघा की विशिष्ट वस्तूच्या किमतीचा अभ्यास. आज आपण बघतोय की कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बघा की अनेक वस्तूंच्या किमतीमध्ये इथं सतत चढ उतार होतात. आता बघा की आपली एक जीवनावश्यक वस्तू आहे कांदा. ह्या कांद्याच्या किमतीमध्ये बघा की सतत इथं चढ उतार होत असतात. आता सुद्धा काय झालेलं आहे, आता सुद्धा ह्या कांद्याची किंमत काय झालेली आहे, वाढलेली आहे. तर समजा तुम्ही कांद्याच्या किमतीचा जर अभ्यास केला तर तो अभ्यास काय आहे, विशिष्ट वस्तूच्या किमतीचा अभ्यास. त्यानंतर व्यक्तिगत वेतन आणि उत्पन्नाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे आपण इथं काय म्हणणार आहोत, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र. म्हणजे इथं व्यक्तिगत वेतन म्हणजे व्यक्तीला मिळणारं जे वेतन आहे, त्यानं आपलं श्रम दिल्यानंतर जी मजुरी मिळते, जे वेतन मिळतं, त्या वेतनाचा म्हणजे एका व्यक्तीच्या वेतनाचा असेल किंवा उत्पन्नाचा जो अभ्यास आहे तो अभ्यास या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे अशा पद्धतीनं ही केनेथ बोल्डिंग यांनी व्याख्या इथं सांगितलेली आहे. विशिष्ट उद्योग संस्थेचा, विशिष्ट कुटुंबाचा, विशिष्ट वस्तूच्या किमतीचा आणि व्यक्तिगत वेतन आणि उत्पन्नाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे काय, तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय. तर अशा पद्धतीनं ही जी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची जी व्याख्या आहे ती व्याख्या इथं सांगता येईल. अशा ह्या दोन ज्या व्याख्या आहेत, मॉरिस डॉब आणि केनेथ बोल्डिंग यांच्या दोन व्याख्या ज्या आहेत, ह्या व्याख्या तुम्हाला इथं आपल्याला सांगता येतील. आता बघा की आपल्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय झालेलं आहे, बदललेलं आहे आणि ह्या बदललेल्या स्वरूपानुसार आपले प्रश्नांचं स्वरूप सुद्धा काय झालेलं आहे, बदललेलं आहे. पूर्वीच्या अभ्यासक्रमामध्ये बघा की संकल्पना स्पष्ट करा असा प्रश्न विचारला जात होता. अलीकडच्या अभ्यासक्रमामध्ये इथं तो प्रश्न काय केलेला आहे, बदललेला आहे. संकल्पना ओळखून स्पष्टीकरण करा असा प्रश्न तुम्हाला इथं विचारला होता. तर याच्यावरती तुम्हाला काय केलं जाईल की ह्या व्याख्येवरती किंवा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या व्याख्येवरती इथं तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. संकल्पना ओळखा आणि स्पष्ट करा किंवा संकल्पनेचं स्पष्टीकरण ओळखून संकल्पना स्पष्ट करा अशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता तुम्हाला इथं प्रश्न काय विचारला जाईल की रमेशने आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याचा अभ्यास केला. तर ही संकल्पना तुम्हाला ओळखावी लागणार आहे. ती म्हणजे काय, सूक्ष्म अर्थशास्त्र. आणि मग त्या तुम्हाला इथं या संकल्पनेचं स्पष्टीकरण म्हणजे व्याख्या उदाहरण तुम्हाला इथं देता येईल. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला याच्यावरती 2 मार्काला जो प्रश्न आहे, संकल्पना ओळखा आणि स्पष्टीकरण द्या, अशा पद्धतीनं प्रश्न याच्यावरती 2 मार्काला इथं विचारला जाऊ शकतो. लक्षात आलं? इथं आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे ज्या व्याख्या आहेत ह्या व्याख्या इथं अभ्यास केला. आता बघा की आपल्याला याच्या पुढचा जो घटक आहे तो घटक इथं काय करायचा आहे, अभ्यासायचा आहे. तो म्हणजे काय, तर सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. पुढचा घटक कोणता आहे, तर सूक्ष्म अर्थशास्त्राची जी व्याप्ती आहे ती व्याप्ती इथं काय करायची आहे, अभ्यासायची आहे. व्याप्ती म्हणजे काय, तर अभ्यास विषय. जे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा जो अभ्यास विषय आहे किंवा व्याप्ती जी आहे ही व्याप्ती इथं काय करायची आहे, अभ्यासायची. आता सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची जी व्याप्ती आहे ती व्याप्ती इथं 3 भागामध्ये इथं काय केलेली आहे, विभागलेली तुम्हाला दिसून येते. म्हणजे बघा की वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत आणि आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये अशा 3 भागामध्ये याचा आपल्याला इथं काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. आता त्यामध्ये पहिला जो भाग आहे तो भाग आपण इथं बघणार. आता वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये
इथं कशाचा अभ्यास केला जातो, तर बघा की आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये इथं अनेक वस्तूंची इथं काय होत असते, निर्मिती होत असते. म्हणजे बघा की ह्या खडूचं उत्पादन आपण केलेलं आहे, वही आहे, पेन आहे, पुस्तक आहे, त्यानंतर तुमच्याकडे असणारा मोबाईल आहे. तर या वस्तूंच्या किमती कशा ठरतात याचा जो अभ्यास आहे किंवा या संबंधीचे काही सिद्धांत आपल्याला इथं सांगता येतात. जे या संबंधीचे वस्तूच्या किमती कशा ठरतात त्याचे जे सिद्धांत आहेत हे सिद्धांत इथं काय केलेले आहेत, सांगितलेले. अनेक अर्थशास्त्रज्ञांनी हे सिद्धांत सांगितलेले आहेत. तर या सिद्धांताचा जो अभ्यास आहे तो अभ्यास या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा काय आहे, अभ्यास विषय असलेला तुम्हाला दिसून येतो. आता वस्तू आणि सेवांच्या किमती ह्या कशा ठरतात, तर प्रामुख्यानं मागणी आणि पुरवठ्यावरून ह्या किमती इथं ठरत असतात. म्हणजे आपण बघा की याच्या पुढे आपण काय करणार आहोत की उपभोक्त्याचं जे वर्तन आहे किंवा उपयोगिता विश्लेषण हा टॉपिक आपल्याला बघायचा आहे. त्यामध्ये उपभोक्त्याचं जे वर्तन आहे ते वर्तन आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर याच्या पुढचा जो घटक आहे तो म्हणजे मागणी विश्लेषण. ह्या मागणी विश्लेषणामध्ये आपण मागणीचा सिद्धांत बघणार आहोत. त्यानंतर याच्या पुढचा जो भाग आहे तो म्हणजे पुरवठा विश्लेषण. त्यामध्ये आपण पुरवठ्याचा सिद्धांत बघणार आहे. म्हणजे बघा की या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये वस्तू व सेवा, ह्या वस्तू आणि सेवांच्या ज्या किमती आहेत ह्या किमती कशा ठरतात याचा जो अभ्यास आहे तो अभ्यास इथं केला जातो. आता वस्तू आणि सेवांच्या ज्या किमती आहेत ह्या किमती प्रामुख्यानं मागणी पुरवठ्यावरून इथं ठरत असतात. त्याचबरोबर या वस्तूंच्या किमतीवरती इतरही घटक इथं काय करत असतात, परिणाम करत असतात. त्यांचा सुद्धा आपण इथं काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. तर हा सुद्धा काय आहे, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे. त्यानंतर बघा की याच्या पुढचा जो घटक आहे तो म्हणजे उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. आता बघा की उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत म्हणजे उत्पादनाचे घटक आपण मागच्या वर्षी अभ्यासलेले आहेत. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे काय आहेत, 4 उत्पादनाचे घटक आहेत. आता बघा की भूमी म्हणजे आपण काय बघितलेले आहे, भूमी म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेली विनामूल्य देणगी, म्हणजे आपण भूमी मागच्या वर्षी बघितलेली. श्रम म्हणजे काय, आनंदाशिवाय आर्थिक मोबदला मिळवण्याच्या उद्देशाने केलेले कोणतेही कष्ट म्हणजे आपण श्रम बघितलेला आहे. भांडवल म्हणजे काय, तर उत्पादनासाठी सहाय्य करणाऱ्या साधनांना आपण इथं काय म्हटलेलं आहे, भांडवल असं म्हटलेलं आहे. म्हणजे अवजार असतील, यंत्रसामग्री असतील, तर याचा समावेश आपण भांडवलामध्ये केलेला आहे. आणि संयोजक म्हणजे काय, तर या 3 घटकांना म्हणजे भूमी, श्रम, भांडवल या 3 घटकांना एकत्रित आणून उत्पादनाचे कार्य करणाऱ्या व्यक्तीला आपण इथं संयोजक असं म्हटलेलं आहे. आता भूमीचा वापर केल्याबद्दल भूमी मालकाला आपण इथं काय देतो, खंड देतो. आपण श्रम वापरल्यानंतर श्रमिकाला आपण इथं काय देतो, वेतन देतो किंवा त्याला आपण मजुरी देतो. भांडवल म्हणजे काय, तर यंत्रसामग्री किंवा हत्यार, अवजार. आता ही खरेदी करण्यासाठी आपल्याला काय लागतो, पैसा लागतो. तर त्याच्यावरती आपण इथं काय देतो, पैशावरती आपण काय देतो, व्याज देतो. म्हणजे भांडवलाचा आपण वापर केला म्हणून त्याला मोबदला म्हणून आपण काय दिलेला आहे, व्याज दिलेला आहे. आणि या 3 घटकांचे मोबदले दिल्यानंतर शिल्लक राहिलेली जी रक्कम आहे त्या रकमेला आपण इथं काय म्हणतोय, संयोजकाचा नफा असं म्हणतो. तर हे 4 उत्पादनाचे जे घटक आहे या उत्पादन घटकांना दिले जाणारे जे मोबदले आहेत ह्या मोबदल्यांच्या किमती कशा ठरतात याचे जे सिद्धांत आहेत या सिद्धांताचा अभ्यास या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे खंडाचे काही सिद्धांत आहेत, त्यानंतर वेतनाचे काही सिद्धांत आहेत, व्याजाचे काही सिद्धांत आहेत, नफ्याचे काही सिद्धांत इथं सांगितलेले आहेत. किंवा उत्पादन घटकांच्या किमती कशा ठरतात
याचा सुद्धा अभ्यास या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये इथं केला जात असतो. जे उत्पादन घटकांना मिळणाऱ्या किमतींचा जो अभ्यास आहे, हा अभ्यास या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जात असतो. किंवा याच्याशी संबंधित असणारे जे सिद्धांत आहेत, ह्या सिद्धांताचा जो अभ्यास आहे, तो अभ्यास या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये इथं केला गेलेला तुम्हाला दिसून येतो. त्यानंतर याच्या पुढचा जो भाग आहे तो म्हणजे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. आता आर्थिक कल्याणाचे सिद्धांत जे आहेत, हे सिद्धांत आपल्याला ह्या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास विषय असलेला तुम्हाला दिसून येतो. म्हणजे बघा की आर्थिक कल्याण म्हणजे काय. आता कल्याणाचा जो संबंध, आर्थिक कल्याणाचा संबंध कशाशी आहे, तर साधन सामग्रीच्या वाटपाशी संबंधित आहे. म्हणजे कल्याणाचा जो संबंध आहे, आपल्या देशामध्ये जी साधन सामग्री आहे, ह्या साधन सामग्रीच्या वाटपाशी कल्याणाचा संबंधित असलेला तुम्हाला दिसतो. म्हणजे याचं वाटप कार्यक्षमपणे जर झालं असेल आणि कार्यक्षमपणे त्याचं वितरण झालं असेल, वाटप झालं असेल, त्यामुळं काय होणार आहे, त्या देशातील लोकांचं कल्याण होणार आहे. म्हणजे त्या लोकांचं हित साधलं जाणार आहे, त्या लोकांना इथं काय मिळणार आहे, समाधान. आता साधन सामग्रीचं असं वाटप आपण करायचं की त्याच्यातून आपल्याला जास्तीत जास्त कल्याण झालं पाहिजे. आता जास्तीत जास्त आपलं कल्याण कधी होणार आहे, तर आपण ज्यावेळी महत्तम उत्पादन करणार, म्हणजे उपलब्ध साधन सामग्रीच्या सहाय्यानं आपण ज्यावेळी महत्तम उत्पादन करणार, त्यावेळी आपल्याला इथं आर्थिक कल्याण. म्हणजे कल्याणाचं प्रमुख उद्दिष्ट काय आहे, तर महत्तम समाधान मिळवणं. कल्याणाचं प्रमुख उद्दिष्ट काय आहे, तर महत्तम समाधान मिळवणं, जास्तीत जास्त समाधान मिळवणं, हे आर्थिक कल्याणाचं काय आहे, उद्दिष्ट असलेलं तुम्हाला दिसून येतंय. आणि हे उद्दिष्ट आपल्याला साध्य करण्यासाठी मग आपण इथं काय केलेले आहे की आर्थिक कार्यक्षमतेची, म्हणजे ह्या वितरणाचे आपण इथं काय केलेले आहेत, प्रकार केलेले आहेत. म्हणजे आर्थिक कार्यक्षमतेचे पुन्हा आपल्याला इथं 3 प्रकार आपण इथं केलेले आहेत. म्हणजे या प्रकाराचा अभ्यास देखील या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता. आणि तिसरा जो घटक आहे तो म्हणजे एकूण आर्थिक कार्यक्षमता. आता बघा की यातला पहिला जो घटक आहे तो घटक आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. आता उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता आपण इथं काय करणार आहोत, अभ्यास. आता उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता आपण ज्यावेळी बघतोय त्यावेळी आपल्याला बघा की इथं उत्पादन क्षेत्राची कार्यक्षमता जास्त आपल्याला कधी मिळणार आहे, तर उपलब्ध साधन सामग्रीच्या सहाय्यानं आपण जास्तीत जास्त ज्यावेळी उत्पादन करणार, त्यावेळी त्या उत्पादन क्षेत्रातील जी कार्यक्षमता आहे, ही कार्यक्षमता आपल्याला सांगते. म्हणजे उपलब्ध साधन सामग्रीच्या सहाय्यानं आपण जास्तीत जास्त उत्पादन करतो. म्हणजे बघा की आज कोरोनामुळं सॅनिटायझरचं उत्पादन करायला पाहिजे, कारण आपण हात धुण्यासाठी ह्या सॅनिटायझरचा वापर करावा, असं आरोग्य क्षेत्रातील जे तज्ज्ञ लोक आहेत, डॉक्टर्स आहेत, त्यांनी आपल्याला सांगितलं. आता हे सॅनिटायझरचं उत्पादन किंवा तुटवडा भासत होता आणि याचं उत्पादन वाढवण्यासाठी मग इथं काय केलं की जे आपल्या देशामध्ये जे साखर कारखाने जे आहेत, ह्या साखर कारखान्यांना सॅनिटायझरचं उत्पादन करण्यासाठी सांगितलं. आता बघा की ह्या सॅनिटायझरचं उत्पादन त्यांच्याकडं जे अल्कोहोल आहे यापासून हे सॅनिटायझर इथं बनवलं जातं. म्हणजे त्यांच्याकडे ते उपलब्ध जे साधन सामग्री आहे, जे अल्कोहोल आहे,
तर यापासून आपण हे सॅनिटायझर बनवणार आहोत. तर उपलब्ध साधन सामग्रीच्या सहाय्यानं जास्तीत जास्त जे उत्पादन आहे हे उत्पादन म्हणजे उत्पादन क्षेत्राची आपल्याला इथं कार्यक्षमता सांगता येईल. एखादा बघा की शेतकरी असतो, मला वाटतं परवाच मी यूट्यूबवरती काही व्हिडिओ बघत होतो, त्यामध्ये मंगळवेढ्याचा एक शेतकरी आहे आणि या शेतकऱ्यानं आपल्या 1 एकर शेतीमध्ये 5 प्रकारचे जे पिकं आहेत ती पिकं घेतलेली आहेत आणि जास्तीत जास्त उत्पादन त्यानं काय केलेलं आहे, मिळवलेलं आहे. म्हणजे त्यानं 1 एकरामध्ये इथं 5 प्रकारची पिकं घेतलेली आहेत आणि त्याच्यातून त्यानं काय केलेलं आहे, 6 लाख उत्पन्न मिळवलेलं आहे. 1 लाख खर्च झालेला आहे. म्हणजे खर्च वजा जाता निव्वळ उत्पादन त्याला किती मिळालेलं आहे, 5 लाख रुपये मिळालेले आहे. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या उत्पादन क्षेत्राची जी कार्यक्षमता आहे या कार्यक्षमतेचा इथं आपल्याला विचार करावा लागतो. त्यानंतर उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता. आता उपभोग क्षेत्राची कार्यक्षमता अभ्यासत असताना बघा की उपलब्ध जे उत्पादित झालेली जी वस्तूचं जे वाटप आहे किंवा जे वितरण आहे हे वितरण अशा पद्धतीनं आपण करायला पाहिजे. ह्या वस्तूचं जे वाटप आहे, उत्पादित झालेली जी वस्तू आहे ह्या वस्तूचं वाटप आपण अशा पद्धतीने केलं पाहिजे की त्याच्यातून आपल्याला जास्तीत जास्त समाधान मिळालं. म्हणजे या वस्तूचं जे वाटप आहे हे वाटप ज्यांना आवश्यकता आहे, ज्यांना ह्या वस्तूची उपयोगिता आहे अशांपर्यंत आपण ते पोहोचवलं पाहिजे. तरच आपल्याला इथं जास्तीत जास्त समाधान मिळणार आहे. आज बघा की गारमेंटमध्ये पीपीटी किटचं जे उत्पादन आहे ते उत्पादन ह्या कोरोनामध्ये केलं जातं. तर हे पीपीटी किट जे आहे हे डॉक्टरांना इथं काय आहे, आवश्यक आहे. आता हे किट ह्या डॉक्टरांना उपलब्ध झालं पाहिजे. म्हणजे त्याचं जे वितरण आहे हे वितरण ह्या डॉक्टरांच्या पर्यंत गेलं पाहिजे. त्यामुळं आपल्याला काय मिळणार आहे, जास्तीत जास्त इथं समाधान मिळणार आहे. म्हणजे उपभोग क्षेत्राची जी कार्यक्षमता आहे ही कार्यक्षमता अशा पद्धतीनं इथं आपल्याला सांगता येईल. म्हणजे वस्तूचं जे उत्पादन आपण केलेलं आहे त्याचं जे वितरण आहे हे वितरण अशा पद्धतीनं आपण कार्यक्षम करून इथं जास्तीत जास्त समाधान किंवा अशा पद्धतीनं त्याचं वाटप केलं पाहिजे की आपल्याला जास्तीत जास्त समाधान मिळालं पाहिजे. त्यानंतर याच्या पुढचा तिसरा जो घटक आहे म्हणजे एकूण आर्थिक कार्यक्षमता. आता एकूण आर्थिक कार्यक्षमतेचा इथे विचार करत असताना बघा की लोकांनी ज्या वस्तूला प्राधान्य दिलेलं आहे, म्हणजे ज्या वस्तूला प्राधान्य दिलेलं आहे त्याच वस्तूचं उत्पादन इथं आपण केलं पाहिजे. म्हणजे आज आपण बघतोय की कोरोना सारख्या या गंभीर आजारानं लोकांना म्हणजे हैराण केलेलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये बघा की ह्या कोरोनामध्ये इथं आपण काय केलं पाहिजे की मास्क, डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की मास्कचा तुम्ही वापर करा किंवा सॅनिटायझरनं तुम्ही हात वरचेवर धुत जा, साबणानं हात धुवा असं सांगितलेलं आहे. तर बघा की या कोरोनापासून आपल्याला जर बचाव करायचा असेल तर आपल्याला ह्या उत्पादनाला आपण इथं काय दिले पाहिजे, प्राधान्य दिलं पाहिजे. म्हणजे अशा वस्तूचं जे उत्पादन आहे हे उत्पादन आपण इथं केलं पाहिजे. म्हणजे एकूण आर्थिक कार्यक्षमता सांगत असताना लोकांनी ज्या वस्तूला पसंती दिलेली आहे त्या वस्तूचं आपण इथं जास्तीत जास्त जे उत्पादन आहे ते उत्पादन इथं केलं पाहिजे. म्हणजे जी एकूण आर्थिक जी कार्यक्षमता आहे ही कार्यक्षमता इथं काय होणार आहे, कार्यक्षमता जी आहे ही कार्यक्षमता आपली इथं सिद्ध होणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या आर्थिक कार्यक्षमतेचे इथं हे पुन्हा जे 3 प्रकार आहेत हे 3 प्रकार आपल्याला इथं सांगता येईल. तर अशा पद्धतीनं ह्या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची जी व्याप्ती आहे ती व्याप्ती अशा पद्धतीनं
सांगता येईल. हे 3 घटक जे आहेत, प्रमुख 3 घटक आपण बघितलेले आहेत. त्यानंतर आर्थिक कार्यक्षमतेचे पुन्हा इतर 3 प्रकार आपण बघितलेले आहेत. तर ही सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राची जी व्याप्ती आहे ती व्याप्ती अशा पद्धतीने इथं आपल्याला सांगता येते. तर तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जाईल की सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राची व्याप्ती सांगा, असा सुद्धा प्रश्न तुम्हाला थोडक्यात उत्तरे द्या यासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर या ठिकाणी आपण थांबणार आहोत. तर बघा की तुम्हाला जर काय समजलं नसेल तर तुम्ही काय करू शकता, मला मोबाईलच्या थ्रू किंवा आपला व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्याच्यातून तुमचे जे प्रश्न आहेत किंवा जे काही समजलं असेल तर तुम्ही ते मला विचारू शकता. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.